गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आज लातूरमध्ये शेतकरी आणि बहुजन विकास अभियानाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले गेले। शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे 511 हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असून फळबागा आणि पिकांचंही नुकसान झालंय। तसेच वीज पडून 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 125 कोंबड्या आणि काही जनावरे देखील दगावलेत। याकडे शासनाने लक्ष देऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली असून या आशयाचं निवेदनही दिलं गेले। आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये शनिवारी 20 तारखेला गारपीट झाली आणि त्या गारपीटामध्ये जवळपास 511 हेक्टर जमिनीचं नासधूस या ठिकाणी झालेले आहे आणि त्यामुळे अनेक जनावरे दगावले आहेत। तसेच 26 जनावरे या ठिकाणी दगावले आहेत। 125 कोंबड्याचे मृत्युमुखी पडले आहेत। वीज पडून जवळपास 2 व्यक्ती या ठिकाणी दगावले आहेत। ते 26 जनावरे वीज पडून दगावले आहेत। आता फळबागाचं नुकसान झालं आहे। पुन्हा एकदा पेरलेली बडी ज्वारी असेल, पाण्याची ज्वारी असेल, पूर्णतः नासूस झाले आहे। पिकाचं पूर्णपणे नुकसान झालं आहे। द्राक्ष असतील, आंबे असतील, हे सर्वपणे भुईसपार झाले आहेत। म्हणून आमची बहुजन विकास अभियानाची मागणी आहे, शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्याचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई शासनाने द्यावी। लातूर जिल्ह्यामध्ये अवैध शेतकरी संकटात आहेत आणि त्याच्यावर दुसरे संकट निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा शासनाने मानून घ्याव्यात। कारण सध्या इलेक्शन निवडणुका आहेत। निवडणुका असल्या तरी ही निसर्गाची हानी आहे, ही कोणी हानी केलेली नाही, निसर्गाने हानी केली आहे। म्हणून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे, ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या ठिकाणी शासनाने जाऊन निवडणुकीत काय व्हायचे, राष्ट्रीय उत्सव आहे, हा नाकारता येणार नाही, मात्र यामध्ये वेळ काढून शेतकऱ्याला देखील न्याय शासनाने द्यावा ही मागणी बहुजन विकास अभियानाची आहे। जय हिंद।